छोटा राजन एकेकाळी मुंबईतील दहशतीचं दुसरं नाव होतं. 80च्या दशकात मुंबई पोलिसांच्या अडचणीत सापडलेल्या छोट्या राजनवर दाऊदचा सर्वाधिक विश्वास होता. दुबईतही दोघे एकत्र काम करत राहिले. छोटा राजनचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निखलजे. मुंबईतील चेंबूरच्या टिळकनगर वसाहतीत जन्म आणि लहानाचा मोठा. वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी त्यांनी गुन्हेगारी स्वीकारली. आधी त्यानं चित्रपटाची तिकीटं ब्लॅकमेल करण्याचं काम सुरू केले आणि छोटा राजन ही या टोळीत सामील झाला. बडा राजनच्या मृत्यूनंतर सदाशिवने या टोळीचा ताबा घेतला आणि त्यानंतर तो छोटा राजन बनला. मुंबईतच तो दाऊदच्या जवळ आला आणि त्यानंतर दाऊदसाठी काम करू लागला. एकीकडे तो अंडरवर्ल्डच्या जगाशी जोडला जात होता आणि दुसरीकडे मुंबईत राहणारी सुजाता नावाची मुलगी त्याच्या आयुष्यात आली, जी पुढे त्याची पत्नी झाली. 1988 मध्ये छोटा राजन दुबईला गेला आणि तिथून तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करत राहिला. छोटा राजनचे दुबईतच लग्न झाले आणि हे लग्न अंडरवर्ल्ड डॉन दाऊदनेच आयोजित केले होते. छोटा राजनची पत्नी सुजाता दाऊदला आपला मोठा भाऊ मानत होती. छोटा राजन आणि दाऊदचे चांगले कौटुंबिक संबंध होते. छोटा राजनचे लग्न झाले तेव्हाही दाऊद आणि त्याची पत्नी झुबिना जरीन दोघेही लग्नाला उपस्थित होते. अर्थात छोटा राजन आणि सुजाता यांचं मुंबईत लग्न झालं असलं तरी हे लग्न मराठी पद्धतीनं पार पडले. सुजाता सोबत लग्न केल्यानंतर छोटा राजन दाऊद इब्राहिम पासून काही वेळातच विभक्त झाला. कारण 1993 मध्ये मुंबईत बॉम्बस्फोट होते. दाऊदने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणल्याचं छोटा राजनला कळल्यावर त्याला हे आवडलं नाही आणि मग तो दाऊदचा शत्रू झाला. दाऊद आणि छोटा राजन यांच्यातील वैराच्या कहाण्या अनेक वर्ष चर्चेत राहिल्या. दाऊदने छोटा राजनवर अनेक प्राणघातक हल्ले केले, पण प्रत्येक वेळी छोटा राजन सुरक्षित राहिला. छोटा राजन नंतर दुबई सोडून मलेशियाला गेल्याचं सांगण्यात येतं. त्याने मलेशियामध्ये हॉटेल, क्लब आणि पब चालवायला सुरुवात केली. छोट्या राजनने थायलंडमध्येही आपली उपस्थिती वाढवली. अनेक वर्ष ते परदेशात काम करत राहिले. छोटा राजनवर भारतात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो मुंबई पोलिसांना मोस्ट वॉन्टेड होता आणि त्यामुळे तो कधीच इथं आला नाही. होय, छोटा राजनची पत्नी सुजाता निखलजे नक्कीच मुंबईत परतली. मुंबईतील चेंबूरच्या टिळकनगर भागात ती मुलांसोबत राहू लागली. छोटा राजन आणि सुजाता यांना 3 मुलं होती. या डॉनची एक मुलगी ब्रिटनमधून MBA करत आहे, तर दुसरी मुलगी इंजिनियर करत आहे. महाराष्ट्रातील सातारा येथील गिरवी हे छोटा राजनचं वडिलोपार्जित गाव आहे. छोटा राजनचे कुटुंबीय इथं वारंवार येत असतात. छोटा राजनलाही 2015 मध्ये बाली, इंडोनेशिया इथून अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर भारतात आणण्यात आलं होतं. तेव्हापासून तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू DSD वर्ल्डच्या पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.